तर भाई गाडी आहे इथे, आम्ही आहोत प्रॉपर तापोळ्यामध्ये. खूप सीन झाला आमच्यासोबत. आम्ही ज्या रिसॉर्टच्या अपेक्षेवर आलो तो रिसॉर्ट आहे अंडर मेंटेनन्स. त्याच्यानंतर आम्ही 2 जागी गेलो. तर एक जागी रूम खूप चांगली होती, व्ह्यू पण चांगला होता, पण त्याचे रेट 5000 विदाउट फूड. आणि आम्ही 4 जण, AC रूम होता. त्याच्यानंतर आम्ही अजून एक जागी गेलो, तर तिथे थोडंसं बॅचलर्सला घेऊन प्रॉब्लेम होता, त्या लोकांनी अलाउ नाही केलं. त्याच्यानंतर मग आम्ही परत त्या हॉटेलला गेलो. एक रिवेरा म्हणून हॉटेल आहे, त्या हॉटेलला गेलो. परत त्याशी थोडं बार्गेन केलं की भाई 4000 पर्यंत तरी कर. आम्ही 3.5 बोललो होतो, 4 पर्यंत तरी कर. पण भाई काय ऐकलाच नाही, तो 4.5 घेऊन बसला होता. मग वी वॉज लाईक थोडा इगो पे बात आ गई उसके भी और हमारे. काय कारण की रिक्वेस्ट करतो एवढं ऐकायलाच माणूस तयार ना. आणि लिटरली आम्ही सकाळचे 5 वाजता निघलो यार, आणि आता कन्व्हिन्सिंग पॉवर संपत चालली होती. सो बोललो चलो ह्यानं बोला आर्या पार बघू. इथं नाही, मग महाबळेश्वरला जाऊन स्टे करू. इथं फिरू आता आणि जाऊ महाबळेश्वरला निघून. सो नंतर आम्ही थोडा पुढं आलो टुवर्ड्स महाबळेश्वर साईड. टापोलावरनं टुवर्ड्स महाबळेश्वर साईड आम्ही थोडं पुढं आलो. तर एक आम्हाला कट दिसला तिथं. हा गारवा ॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प टापोळा हा एक खाली मस्त साईड आहे. इकडे खूप रूम आहेत, AC नॉन AC खूप रूम्स आहेत. आणि रेट पण रिझनेबल आहे. रेट आहे काहीतरी, आता आम्ही जी रूम घेतली AC रूम विथ 4 पीपल, एक सिंगल रूम, डबल किंग साईज बेड. एम्बियन्स पण अच्छा कसं आहे मी तुम्हाला दाखवीनच. वॉशरूम वगैरे पण क्लीन आहे. आणि एरिया बघा ना तुम्ही, काय एरिया आहे. समोर तापोळा लेक आहे, त्याच्यानंतर तिकडे तो ब्रिज आहे लिंक, मी तुम्हाला वरनं दाखवलं होतं ना, तो लिंक रोड सारखा आपला वरली सिलिंग सारखा ब्रिज आहे इथे. आणि ही तापोळा लेक खूप मोठी आहे भाई, छोटी नाही आहे बिलकुलही. सो असे सगळे फंडे झाले. आता वाजलेत, तुम्हाला मी टाइम दाखवतो. वाजलेत 5:10 होणार आहेत. आणि आम्ही अजून चेक इन नाही केले. आता इथे पण रूमची क्लिनिंग होते, मग त्याच्यानंतर आम्हाला रूम भेटेल. ठीक आहे, पण मी तर रेकमेंड प्लेस करेन ही गारवा. मराठी माणसं आहेत, आपली माणसं आहेत, आपल्याला समजून घेणारी माणसं आहेत. जिथं आम्ही तिथं रिवेराला गेलो ते नॉन मराठी होते. तिकडचे कोणते कामगार असतील का असेल मला माहीत नाही, ते नॉन मराठी होते, त्यामुळे ते त्यांची आकड घेऊन बसले होते. त्याच्यानंतर आम्ही इथे गेलो, किनाराला गेलो. किनारा पण बेस्ट होता, रेट पण चांगले होते, पण तिथे बॅचलर्सला थोडं ते अलाव नाही करत आहेत, असा प्रॉब्लेम आहे. बाकी आता गाडी जातोय इकडनं खाली घेऊन, आणि मस्त चेक इन करूया.